हाय हॅलो नमस्कार. कसे आहात मंडळी? मस्त ना. तर तुम्ही पालकची भाजी खाल्ली असेल, पालकची पुरी खाल्ली असेल, तर पालकची वेगळी अशी एक रेसिपी बघतोय. तर इथं बघू शकता पालकची पानं आहेत ना, स्वच्छ धुवून घेतली. आता ही आहेत ना, आपल्याला व्यवस्थित असं आहे ना कट करून घ्यायची आहेत. एकदम बारीक अशी कापून घ्यायची. म्हणजे जितकं शक्य होईल तितकं कापण्याचा प्रयत्न करायचा. एका बाजूला बघा मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे. याच्यात आहे ना थोडंसं जिरं टाकायचं आणि बारीक असं आहे ना कुटून घ्यायचं आहे हे. तर आता इथं आपलं आहे ना कुटून झालेलं आहे. आता बघा इथं आहेत ना आपलं पालक पण बारीक कट करून घेतला, तो पण झालेला आहे. आता एका परातीत घेतलेला आहे. आता वेळ येते ना याच्यामध्ये पीठ टाकण्याची. तर इथं बघा आता मी आहे ना गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचं आहे, तांदळाचं पीठ टाकायचं आणि बेसनचं पीठ टाकायचं. बरं आता याच्यामधून एखादं पीठ जरी तुमच्याकडे नसेल तरी काही अडचणी येत नाही. अगदी तुम्ही हे परफेक्ट असं बनवू शकता. तर इथं बघू शकता आता फायनली इथं तांदळाचं पीठ घातलं, थोडंसं बेसन घातलेलं आहे. याच्यामध्ये आहे ना 2 वाटी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि 1 वाटी इथं मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. अर्धा वाटी मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि पाव वाटी इथं बेसन वापरलेलं आहे. प्रमाण जर सांगायचं झालं तर प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पीठ व्यवस्थित असं आहे ना चाळून घ्यायचं. बघू शकता चाळल्यानंतर एवढा कचरा आपला निघालेला आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला आता आपण जे वाटण केलेलं आहे म्हणजे हिरवी मिरची, लसूण ते ॲड करायचं. याच्यात तीळ टाकायचे आहेत, पुन्हा हळद टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, काश्मीरी मिरची पावडर टाकायची. हे सगळे बेसिक आपण जे कोणते मसाले हे घरामध्ये वापरतो ते सगळे मसाले स्टेप बाय स्टेप टाकायचे आहेत. आता याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे तिखट टाकताना थोडंसं बेताचं टाकायचं. कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडरचा वापर करायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी एकदम टाकायचं नाही बरं का. हे जे पालक आहे ना त्याच्या पाण्यामध्येच थोडं मळायचा प्रयत्न करायचा आणि जसं जसं लागेल तसं तसं पाणी घेत राहायचं. तर चला आता हे पीठ मळते आणि त्याच्यानंतर मग बोलते. आता आहे ना पीठ इथं मळून झालेलं आहे बघा. एक इथं मी कपडा घेतलेला आहे, कॉटनचा घेतला तरी पण चालेल. तर इथं हा शर्टाचा कपडा आहे, म्हणजे नवीनच कपडा आहे. तर तो घेतलेला आहे बघा. तो स्वच्छ धुवून घेतला आणि एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे ना असा थापून घ्यायचा आहे. दाखवते या पद्धतीने आपल्याला थापायचं आहे. तुम्ही डायरेक्ट तव्यामध्ये थापलं तरी पण चालेल, पण मी या पद्धतीने असं थापून घेतलं. आता एक थापून झालेलं आहे आपलं. तर ते दुसरं बघा मी थापून दाखवते. पाणी लावायचं आणि थापायचं. आता याच्यावरती थापताना तुम्ही कांदा बारीक केलेला लावू शकता, थोडीशी कोथिंबीर वरतून लावू शकता, मेथीची भाजी असेल तर ती लावू शकतो आपण. बरंच याच्यामध्ये काय काय करू शकतो. तर या पद्धतीने व्यवस्थित असं थापून घ्यायचं बोटाच्या मदतीने. जितकं शक्य होईल तितकं थापण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता आपल्याला गॅस आहे ना गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा. त्याच्यामध्ये हे आहे ना टाकायचं आहे. तर याला असे होल करून घ्यायचे आणि हे हलक्या हाताने आपल्याला उचलायचं आहे. बघू शकता पातळ जितकं होईल तितकं करायचं. थोडंसं तुटलं तरी पण चालेल, काही अडचण येत नाही, ते व्यवस्थित होतं. तर बघा आता व्यवस्थित गोल पण झालेला आहे. तर बघा तवा गरम केलेला आहे मी. आता त्याच्यामध्ये बघा असं कपडा उलटा ठेवणार आहे मी आणि व्यवस्थित असं आहे ना दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं बरं का. आता तेल लावायचं आणि वरती ना झाकण ठेवायचं. म्हणजे काय होईल, हे जे थालीपीठ आहे किंवा धपाटी आहे म्हणू शकतो, व्यवस्थित असं भाजेल. तर मी तर हे धपाटी म्हणते याला. तर बघा झाकण ठेवलं. आता 1-2 मिनिटांनी आपल्याला हे झाकण काढून पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता आता आहे ना वरची बाजू छान अशी सुकली गेलेली आहे. तर हलक्या हाताने पलटी करायचं. बघू शकता अगदी सहज पलटी होते. रंग बघू शकता किती भारी आलेला आहे. जबरदस्त अशी ही रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पौष्टिक आहे बरं का. आणि पालक सहसा प्रत्येकाला आवडतोच असं नाही आहे, पण या पद्धतीने केलात ना तर न खाणारासुद्धा अगदी आवडीने खाईल अशी ही रेसिपी आहे. आणि जर का तुम्ही दहीची चटणी बनवली ना तर अप्रतिम म्हणू शकते मी. खूपच भारी. दह्याची चटणी पण खूप छान लागते बरं का. तर इथं बघा आता मी असे सगळे बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला दाखवते पुढे. एक तर बघा आपला व्यवस्थित असं झालेला आहे बघा. दुसरासुद्धा मी व्यवस्थित असा पसरवून घेतला, म्हणजे तव्यावरती टाकून घेतलेला आहे. परत एकदा
सेम प्रोसिजर करायची. थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची, म्हणजे जास्त फास्ट ठेवायचं नाही बरं का, नाही तर मग ते जळू शकतं, करपू शकतं. तर फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे सुकू द्यायचं आहे, त्याच्यानंतरच पलटी करायचं आहे. तर आता बघू शकता जबरदस्त असा हा सुद्धा आपला धपाटा म्हणू शकतो तयार झालेला आहे. बघू शकता मस्त असा आहे ना, एका बाजूने झालेला आहे. बघू शकता रंग किती भारी आलेला आहे. तर असेच सगळ्याचा बनवून घेते बघा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. तर चला आता मी आहे ना नाश्त्याला हे देते. तर बघू शकता भारी अशी ही आपली आजची रेसिपी सिंपल अशी आहे. चटणीसोबत तर उत्तम लागेल मी म्हणेन, किंवा सॉससोबत. मी तर सॉससोबतच सर्व केलेलं आहे. खूप भारी अशी भन्नाट अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.